नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। खास नवरात्री स्पेशल वेस्ट बॅग आज आपण बघणार आहोत। आज आपण हा असा नवरात्री स्पेशल वेस्ट पाउच किंवा मनी बॅग विथ मोबाईल पाउच बघणार आहोत। या अशा पाउचसाठी असं खास एम्ब्रॉयडरी केलेलं कापड वापरलं की खूप छान दिसतात, किंवा तुम्ही तुमच्याकडे काही डिझायनर कापड असतील तर त्यापासून असे पाउच बनवू शकता। आता फ्रंट साइडला हा पाउच असा डिझायनर दिसत आहे आणि बॅक साइडला पाहू शकतो तुम्ही इथे मी फोन ठेवण्यासाठी एक कप्पा तयार केलेला आहे। छान एकाच फॅब्रिक मध्ये मी हा पाउच तयार केलेला आहे। इथे वरती पट्टी मी या फॅब्रिकचीच तयार केलेली आहे आणि इथे गोंड्याने थोड्या मण्यांनी सजवलेला आहे। बाजूला इथे छानशा अशा नॉट दिलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि यासाठी काय काय लागतं ते पाहूयात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, कारण ते फुकट आहे। यासाठी आपण या रेडीमेड तोरणचा वापर करणार आहोत। खूप सुंदर असं हे तोरण आहे आणि हे मी बाजारातून 80 रुपयाला आणलेलं आहे। हे असं कापड मला बाजारात मिळालं नाही, तेव्हा मी हे तोरणच आणलेलं आहे आणि यापासून आपण मोबाईल वेस्ट बॅग बनवणार आहोत। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता या अशा डिझाईनच्या कापडाला काय म्हणतात ते। तर यातला आपण थोडासाच भाग वापरणार आहोत, म्हणजे हा एक संपूर्ण पॅच आपण याच्यातून घेणार आहोत आणि वरती याला पट्टी जॉईन करण्यासाठी हा वरचा फक्त काठाचा भाग घेणार आहोत। यासाठी इथे मी मागच्या बाजूला काही मार्किंग केलेलं आहे। या तोरणाचा आपण एका बाजूचा हा पॅच घेणार आहोत आणि याची रुंदी आहे साधारण 5 इंच आणि उंची आहे साधारण 9 इंच। हा संपूर्ण पॅच आपण कट करून घेणार आहोत। या पॅच पासून इकडे साधारण 3 इंच रुंदी घेणार आहे या पट्टीची आणि अशी लांबी आपण साधारण 27 इंच घेणार आहोत। इथे मी असं मार्किंग करून ठेवलेलं आहे। तर ही संपूर्ण अशी पट्टी कट करून घ्यायची आहे। तोरणामधून आपण एवढ्याच भागाचा वापर करणार आहोत। तर आधी मी हे कट करून घेत आहे। या तोरणाला बॅक साइडला कॉटनचं अस्तर आहे, त्यामुळे याला वेगळं अस्तरचं कापड लावायची गरज नाही आणि असं तोरण शिवताना शक्यतो कॉटनचंच कापड वापरायचं आहे। एवढा जो भाग उरलेला आहे या तोरणाचा, यापासून आपण एक वेगळ्या आकाराची वेस्ट बॅग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। ही पट्टी आणि हा पॅच आपण कट करून घेतलेला आहे। इथे हे जे लूप आहे हे काढून टाकायचं आहे। या पट्टीलाच आपण दोन्ही बाजूने नाड्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 13.5 इंच लांबीची पट्टी घेतलेली आहे आणि अशी 1.5 इंच आहे, अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। हे 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहे 4 बाय 4 इंचाचे। यापासून आपण लटकन बनवणार आहोत। इथं पॉकेटिंगसाठी मी 6 इंच रुंद आणि साधारण 20 इंच अशी एक अखंड पट्टी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर कापड थोडंसं जाड असेल तर तुम्ही फक्त 6 बाय 10 इंचाचा एक तुकडा घेऊ शकता पॉकेटिंगसाठी। एक 6.5 इंच मापाची चेन घेतली आहे। इथे मी हे रेडीमेड गोंडे घेतलेले आहेत आणि यामध्ये काही मणी ओवून घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण या नाड्या तयार करून घेऊयात। या दोन्ही बाजू अशा 1.5 इंच आतमध्ये घ्यायच्या आहेत, पुन्हा एकमेकांवर दुमडून घ्यायच्या आहेत आणि सलग अशी एक टीप देऊन घ्यायची आहे। दोनही नाड्या मी तयार करून घेतल्या आहेत। या नाड्यांना आपण दोन्ही टोकांना आता लटकन जोडून घेऊयात। यासाठी हा तुकडा घ्यायचा आहे, मध्ये असा फोल्ड करायचा आहे आणि यावर हे नाडीचं एक टोक ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे 2 कोपरे असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत। आता हे जे खालचे कोपरे आहेत इथं आपण कोपरे थोडेसे वरती दुमडायचे आहेत आणि हाही कोपरा खालच्या बाजूने असा वरच्या दिशेला घ्यायचा आहे। ते एक आपण टीप देऊन घेणार आहोत। चॅनलवर एकाच व्हिडिओमध्ये मी लटकनचे भरपूर प्रकार शिकवले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आता लटकन आपण असं उलटवून घेणार आहोत। छानपैकी ते असं लटकन तयार झालेलं आहे। दोनही नाड्यांनी मी लटकन तयार करून घेतले आहेत। पॉकेट बनवण्यासाठी आता आपण हा अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे। आता पॉकेटसाठी वरतून साधारण 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूंना आणि अशी रेष आखून इथं कट करून घ्यायचं आहे। 6 इंच रुंदीवर आपण ही चेन जोडून घेणार आहोत। या चेनची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोर समोर येतील याप्रमाणे चेन यावर ठेवून घ्यायची आहे आणि ते एक टीप देऊन घ्यायची आहे। मी अगदी तुम्हाला बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चेन इथं वरच्या दिशेला अशी वळवायची आहे आणि ते एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। हा जो वरचा तुकडा आहे हा तुकडा या चेनवर असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे
आणि टीप दिल्यानंतर याला आपण दाबटीप देऊन घेऊयात। बॅगला चेन जोडताना नेहमी दाबटीप द्यायची। दाबटीप दिल्यामुळे कापडाचे धागे चेनमध्ये अडकत नाहीत। इथे पॉकेटला मी चेन जोडून घेतलेली आहे। हा पॅच साधारण 5 इंच रुंदीचा घेतलेला आहे। तुमच्याकडे तोरणची जशी साईज असेल त्यानुसार तुम्ही ही 5 इंचपेक्षा जास्त साईज घ्यायची आहे, कारण बरोबर मी याच्यामध्ये ही मोबाईलची साईज मोजून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे हा पॅच घेतलेला आहे। आणि या पॅचला पायपिंग करण्यासाठी ही अस्तरची मी 2 इंच मापाची पट्टी कट केली आहे। हा पॅच या अस्तरच्या आतल्या बाजूवर ठेवून घ्यायचा आहे। ही जी खालची बाजू आहे या त्रिकोणाच्या बाजूने आपण असं मार्किंग करून घेणार आहोत। पुन्हा आणखी एक अर्धा इंचचं मार्किंग करणार आहोत आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। बरोबर थोडंसं या टोकापर्यंत आतमध्ये दुमडायचं आहे, म्हणजे या पॅचच्या आकारानुसार हे अस्तर खालच्या दिशेला घ्यायचं आहे आणि या दोनही बाजू बरोबर या आतल्या मार्किंगमध्ये आतमध्ये दुमडायच्या आहेत। इकडची बाजू बरोबर आतल्या दिशेला अशी दुमडून घ्यायची आहे अर्धा इंच आणि त्रिकोणाला इथं टीप देऊन घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही नक्की पहा। आता या दोन्ही बाजूंना इथे टिपा देऊन घेणार आहोत। एक्स्ट्राचं कापड आणि चेन कट करून टाकायचं आहे। यापूर्वी मी चॅनलवर असाच एक बंजारा पाऊच किंवा बॅग दाखवलेली आहे। पायपिंगसाठी जी पट्टी घेतलेली आहे या दोनही बाजूंना आपण जॉईन करून घेणार आहोत। त्यासाठी या उलट बाजूने इथे वरती अशी पट्टी ठेवायची आहे आणि इथून वरतून टीप द्यायला सुरुवात करायचं आहे। बाजारामध्ये अशा वेस्ट बॅग भरपूर महाग मिळतात, तर तुम्ही अशी वेस्ट बॅग घरच्या घरीच बनवून पहा। अगदी कमीत कमी खर्चामध्ये बॅग आपण बनवलेली आहे। हा पॅच आता असं सुलट करून घ्यायचा आहे। ही पट्टी इथं दोनदा दुमडून असं पायपिंग करून घ्यायची आहे या बाजूला। शिवायला अतिशय सोपी आणि अगदी 10 मिनिटात शिवून तयार होणारी बॅग आहे। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये अशा बॅग आपण बनवू शकतो। याही बाजूला आपण असंच पायपिंग करून घेणार आहोत। हे दोन्ही बाजूला मी अशी पायपिंग करून घेतलेली आहे आणि छानपैकी आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे। या पॅचला आपण आणखी काही डेकोरेट करणार आहोत। त्यासाठी मी एक लेस घेतलेली आहे आणि या लेसची गोंड्यांची बाजू बाहेरची दिशेला करायची आहे आणि ही लेस या पॅचच्या कडेकडेने शिवून घ्यायची आहे। या पट्टीचा आता मध्य करायचा आहे, मध्यवरीत असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे जे आपण पॉकेट तयार केलेलं आहे याचाही मध्य करायचं आहे, याच्या मध्यवरीत असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ही जी अस्तरची पट्टी आहे खालची ही आतमध्ये अशी अर्धा इंच दुमडायची आहे आणि बरोबर या मध्यावर मध्य असं ठेवून घ्यायचं आहे आणि पॅचची अर्धा इंच बाजू या पट्टीमध्ये जाईल याप्रमाणे हा पॅच यावर ठेवून घ्यायचा आहे। वरच्या पट्टीची अर्धा इंच बाजू बरोबर या मध्यावर घ्यायची आहे आणि वरतून असं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे। आता इथं आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात। आणि संपूर्णपणे या दोनही पट्ट्या अर्धा इंच आतमध्ये दुमडून खालच्या बाजूने टीप देऊन घ्यायची आहे। या पट्टीची इकडची जी बाजू आहे या बाजूला अर्धा इंच असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे, पुन्हा एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपण टीप देऊन घेणार आहोत आणि बरोबर या मध्यावर या ज्या नाड्या आहेत याच्यामध्ये टाकून टीप पूर्ण करून घेणार आहोत आणि ही जी दुसरी नाडी तयार केलेली आहे ही आपण या बाजूला जोडून घेणार आहोत। आपल्या कलाकल्पना चॅनलवरील यापूर्वी दाखवलेला नवरात्री स्पेशल वेस्ट बॅगचा व्हिडिओ पाहून यावर्षी मला भरपूर ऑर्डर्स मिळाले आहेत आणि त्या मी कंप्लीटही केलेल्या आहेत। ही वरची पट्टी आपण याला जोडून घेतलेली आहे आणि या पट्टीला मागच्या बाजूने ऑलरेडी एक अस्तर होतं तेच इथं मी दुमडून घेतलेलं आहे। या पाऊचला आपण आणखी थोडंसं डेकोरेट करणार आहोत। त्यासाठी मी तयार गोंडे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये 3-3 मणी ओवून घेतलेले आहेत। गोंडे आपण इथं थोडंसं सारखं अंतर घेऊन बरोबर या बाजूने 3 आणि इकडच्या बाजूने 3 असे शिवून घेणार आहोत। छानपैकी बॅगला मी इथं दोन्ही बाजूला गोंडे लावून घेतलेले आहेत। या गोंड्यांऐवजी तुम्हाला हवं तर लटकनही लावू शकता किंवा कवड्याही लावू शकता। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही या पाऊचला डेकोरेट करू शकता। बॅक साईडला पाहू शकता तुम्ही छानपैकी एक कप्पा तयार झालेला आहे। दांडिया खेळण्याच्या वेळेस आपल्याकडे हे पैसे फोन कुठे ठेवायचा आपल्याला प्रश्न पडतो, तेव्हा अशा वेस्ट बॅग खूप उपयोगी येतात।
तर ही वेस्ट बॅग तुम्ही अशी घागऱ्यावर किंवा कोणत्याही ड्रेसवर कमरेला बांधून आड्या मागच्या बाजूला 1-2 नॉट बांधून तुम्ही हा पाऊच वापरू शकता। आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।